नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नागेश्वर निर्भवने HPM केमिकल्स अँड फर्टिलायझर या कंपनीतर्फे आलेलो आहे। तर सोपान जाधव यांच्या कांदा लागवड करायची होती। त्या कांदा लागवडीसाठी उमणी आणि वाळवी खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होता त्या शेतामध्ये। त्याच्यासाठी त्यांनी उमणी वाळवीसाठी आपलं आशीर्वाद ग्रॅन्युल याचा वापर केलेला आहे। तर त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण एक अनुभव ऐकून। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे सोपान कोंडाई जाधव, राहणार चिंचोली, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। तर मित्रांनो, काय झालं होतं, 8 दिवस अगोदरच जेव्हा आम्ही बेड वगैरे पाडले होते त्यामध्ये उमणी आणि आपल्याकडे ज्या अळई जी आहे त्याचा प्रादुर्भाव खूप होता। त्यामुळे भरपूर लोकांचं पण मी बघितलं होतं की याचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे। तर या अगोदरच काहीतरी ते करायची, तर आमच्या साहेबांशी ओळख एक संवाद झाला। तर त्यांनी सांगितलं आमच्या कंपनीचे असे आशीर्वाद जे आहे HPM त्या कंपनीचे वापरून बघा। तर मी लागणीच्या अगोदर कमीत कमी 1 दिवस अगोदर आपल्या ज्या खाद थोडंफार खतूक घेतलं मी, त्या खतामध्ये हे आशीर्वादचे ग्रॅन्युअल आहे ते मिक्स करून टाकले। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा कांदा लागवड झाली, आज 8वा दिवस आहे, या 8व्या दिवसानंतर मी 3ऱ्या दिवशी जेव्हा बघितलं तेव्हा जे काही जे उमणी वगैरे जे आहे ते मरून पडलेल्या त्या आढळल्या आणि त्याचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी 99% मला जाणवलं की त्याचा इफेक्ट हा पूर्ण दिसला आहे। पूर्ण कंट्रोलमध्ये प्लॉट आहे बघा। या प्लॉटमध्ये कुठेही अशी मर वगैरे कुठे झालेली नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या HPM कंपनीचे आशीर्वाद हे प्रोडक्ट खरोखर फिप्रोनिल जे आहे ते 0.3% आहे GR मध्ये। तर याचा खूपच रिझल्ट आलेला आहे, कारण आम्ही अगोदरही जे जमिनीमध्ये फॉस्फेट वगैरे टाकायचो हे टाकायचो, त्याच्यामध्ये काय होतं, पाऊस आल्यावरती त्याचा जो अंश ते निघून जातो। पण या फिप्रोनिलचा असा एक अंश याच्यामध्ये या कंपनीचा मी बघितला की तो पाऊस आल्यानंतर पण उत्तम काम करतं। त्यामुळे मी दुसरा पण प्लॉट माझ्या आता लागवडीसाठी चालू होणार आहे, त्यामुळे मी पण हे प्रोडक्ट आता सध्या याच्यामध्ये लगेच वापरतोय। तर मला याचे पण खूप चांगले रिझल्ट आले, तुम्ही पण वापरा। आणि ही माहिती ही सर्व स्वतः शेतकरी वापरातूनच दिलेली आहे, मला काही कंपनी वगैरे कोणी सांगितलेलं नाही। त्याच्यामुळे शक्यतो माझ्या शेतकरी बांधवांनो हे जास्तीत जास्त तुम्ही